मागील भागात आपण पाहिलं, 10वीची परीक्षा संपल्यावर मानसी गावाकडे आली होती. मानसी गावाकडे येऊन 2-3 दिवस झाले होते, तरी तिची आणि वीरेंची भेट झाली नव्हती. एका दुपारी मंदाताई आणि मानसी उमाताईंच्या घरी गेल्या. खूप दिवसांनी मानसी आणि वीरेंची भेट झाली होती. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 28. मानसीचा चेहरा अगदी वीरेंच्या चेहऱ्याच्या जवळ होता. तिच्या केसांच्या 2-3 पटा तिच्या चेहऱ्यावर खेळत होत्या. वीरेंनं अगदी अलगद त्या बटा मागे नेल्या. वीरेंच्या त्या ओझरत्या स्पर्शानं मानसी शहारून गेली. मानसी वीरेंसमोरून पटकन दूर झाली. तिच्या हातापायांना एक वेगळाच कंप सुटला होता. श्वासांची गती वाढली होती. काय आहे हे? असं का वाटतंय? नेमकं काय होतंय? हे मलाच होतंय की वीरेनलाही असं काही होतंय? विचार करत मानसी वीरेनकडं पाठ करून उभी होती. काय करू? थांबू की जाऊ? मानसीच्या मनाची घालमेल होत होती. क्षणभर तिथं थांबून मानसी परत जायला निघाली. मानसी, वीरेंनं चाचरतच आवाज दिला. मानसी तिथंच थांबली. गळ्यातल्या ओढणीचा कोपरा हातात घेऊन तिचा ओढणीशी खेळ सुरू होता. मानसी, वीरेंनं परत आवाज दिल्यावर मानसीनं त्याच्याकडं वळून पाहिलं. मानसी, ते आता मला थोडं म्हणजे मला कळालं नाही नेमकं काय आणि कसं. वीरेन स्वतःच्या डोक्यावरचे मागचे केस हातानं नीट करत शब्दांची जुळवाजुळव करत बोलण्याचा प्रयत्न करत होता. सॉरी, म्हणजे काकी म्हणाली म्हणून मी तुला उठवायला आले होते, मानसी म्हणाली. इट्स ओके. मला माहीतच नव्हतं की तू माझ्या इतक्या जवळ उभी आहेस. मी उठायला गेलो आणि वीरेन बोलता बोलता थांबला. झाला प्रसंग आठवून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं गोड हसू फुललं. मानसी आणि वीरेन एकमेकांकडे बघत बराच वेळ तसेच उभे होते. वीरेन, मलाच तुला काहीतरी विचारायचं होतं. हातातल्या ओढणीच्या कोपराशी चाळा करत जमिनीवर पायाच्या अंगठ्यानं उखरल्यासारखं करत खाली मान घालून मानसी बोलत होती. काय विचारायचं होतं? वीरेंच्या आवाजाला अजूनही कंप होता. मानसी हळूहळू चालत त्याच्याजवळ गेली. मानसीला असं जवळ आलेलं पाहून वीरेनला स्वतःच्याच हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागले. वीरेन, थोडं खाली वाक ना, मानसी बोलत होती. वीरेन तिच्याकडं टक लावून बघत होता. का? का बरं? वीरेननं तिला विचारलं. अरे वीरेन, थोडं खाली वाक ना. एक तर ताडाच्या झाडासारखाच उंच झालास. आधी कोणतीही गोष्ट तुझ्या कानात सहज सांगता येत होती. आता तू वाकल्याशिवाय कशी सांगणार? वाक तर खाली. मानसीच्या बोलण्यानं वीरेन भानावर आला. तो हळूच खाली वाकला. मानसी अजून त्याच्याजवळ गेली. एका हातानं तिनं त्याच्या कानाची पाळी पकडली आणि एक हात आपल्या ओठांजवळ धरत ती त्याच्या कानात सांगायला अजून जवळ गेली. मानसीच्या उष्ण श्वासांनी वीरेनच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.
वीरेन. मानसीच्या उष्ण थरथरत्या शब्दानं वीरेन अजूनच घायाळ झाला. मानसी, त्याच्याही आवाजाला कंप होता. वीरेन, एक सांग ना, मानसी पुढं म्हणाली. बोल. वीरेनच्या हृदयाचे ठोके अजूनच वाढले होते. मानसी त्याच्या एकदम जवळ उभी होती. तू तोच लहानपणीचा वीरेन आहेस ना, शर्टानं शेंबूड पुसणारा? मानसी त्याच्या कानात बोलली आणि पळतच तिथून निघाली. वीरेनला 2 क्षण कळलंच नाही काय झालं ते. एकदम करंट लागल्यासारखं त्याला मानसीचं वाक्य परत आठवलं. मानसी, थांब, काय म्हणालीस? तोही धावतच तिच्या मागं निघाला. मानसी धाड जिना उतरून खाली उतरली आणि उमाताईंच्या मागं लपली. ए आई, हिला सांग ग, मला असलं काही बोलायचं नाही. परत असलं काही बोलली ना तर बघ, वीरेन थोडा रागातच म्हणाला. अरे, पण काय झालं? सांगशील का काही? उमाताई सुद्धा चेष्टेनं बोलत होत्या. काय बोलले मी? उमाताईंच्या मागून मानसी म्हणाली. असं आईच्या मागं काय लपतेस? हिम्मत असेल तर ये मैदानात. वीरेनही थोडा तावातच होता. घे, आले मैदानात. मानसी समोर आली. वीरेन तिला पकडायला जाणार तोच ती मंदाताईंच्या मागं लपली. अरे, आता काय लहान राहिले का तुम्ही असं भांडायला? मंदाताई म्हणाल्या. तेच तर काकी, हिला सांगा बरं, पुन्हा असं बोलायचं नाही म्हणून. वीरेन अगदी काकुळतीला येऊन बोलत होता. हो, असं काय बोलली मी ते तरी सांग. फक्त एवढंच तर म्हटलं की तू लहानपणी शर्टाला शेंबूड पुसायचा. मानसी वाकडं तोंड करत चिडवत म्हणाली. वीरेन तिच्या मागं धावला. दोघे घरभर पळत मस्ती करत होते. मंदा आणि उमा दोघांची धिंगामस्ती मोठ्या कौतुकानं बघत होत्या. एवढे मोठे झाले दोघे, पण अजून बालिशपणा संपला नाही, उमाताई म्हणाल्या. हो ना, बघ तर, मंदाताई म्हणाल्या. थोडा वेळ बसून मंदाताई परत घरी जायला निघाल्या. मानसी, उद्या भेटशील ना? मानसी घरी परत जायला निघाल्यावर वीरेननं तिला विचारलं. अरे, विचारतोय काय, तूच ये उद्या घरी, मंदाताई म्हणाल्या. ठीक आहे, येईल मी, वीरेन आनंदात म्हणाला. मानसी आणि वीरेनची आता रोजच भेट होत होती. कधी मानसीच्या घरी तर कधी वीरेनच्या घरी, कधी तलावाकाठी तर कधी देवळात. दोघं भेटत राहायचे. दोघंही भेटले की आधाशासारखं बोलायला लागायचे. त्यातही मानसी जरा जास्तच बोलायची. वीरेन मात्र ती बोलताना तिच्या निळ्या डोळ्यात अगदी हरवून जायचा. एक दिवस दोघे असेच देवळाच्या पायरीवर बसले होते. वीरेन, पुढं काय करणार आहेस? मानसीनं त्याला विचारलं. म्हणजे? वीरेननं प्रतिप्रश्न केला. अरे, 10वीची परीक्षा झाली ना, आता काही दिवसातच रिझल्ट लागेल. मग त्यानंतर काय करणार आहेस? मानसी म्हणाली. ए, गप असे मोठ्या माणसांसारखे प्रश्न विचारू नकोस, वीरेन तिला म्हणाला. त्यात काय मोठ्या माणसासारखं? पुढं काय शिकायचं, काय बनायचं, काहीतरी ठरवलं असशील ना तू? स्वतःबद्दल काही तर स्वप्न पाहिली असशील की, मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, शिक्षक, पोलीस, कलेक्टर काहीतरी व्हायचं आहे आणि त्यासाठी तुला 11वीतच तशी शाखा निवडावी लागेल ना, मानसी म्हणाली. तुझं तरी ठरलं का काय करायचं ते?
की उगीच लोकांना उपदेश देत बसणार? वीरेन उपहासानं म्हणाला. हो, माझं तर पक्क ठरलंय. मला इंजिनियर बनायचं आहे. महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये SB कॉलेजमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर मग मस्त एका कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि चान्स मिळाला की आपलं विमान सरळ विदेशात झूम. मानसी हाताचं विमान हवेत उडवत मोठ्या आत्मविश्वासानं बोलत होती. वीरेन तिच्याकडं बघत होता. त्या विमानात मला जागा असेल का? वीरेन पुटपुटला. काय काय म्हणालास तू? मानसीनं त्याला विचारलं. काही नाही ग. म्हटलं हवेत उडणं झालं असेल तर ये खाली. वीरेन म्हणाला. बरं, चल, अंधार पडायच्या आत घरी जाऊ दे, नाहीतर आई ओरडेल. मानसी म्हणाली. हो, चल, मी तुला घरी सोडतो, एकटी नको जाऊस. वीरेन म्हणाला आणि दोघं बोलत घराजवळ आले. तितक्यात मागून सुधीरराव आले. अरे वीरेन, काय म्हणतो? सुधीरराव त्याला म्हणाले. काही नाही काका, मानसीला सोडायला आलो होतो, येतो. वीरेन निरोप घेऊन तिथून सटकला. मानसी घरात आली. हातपाय धुवून स्वयंपाकघरात मंदाताईंच्या मागं लुडबुड करू लागली. रात्रीची जेवणं आटोपली आणि मानसी तिच्या रूममध्ये गेली. थोडं लक्ष असू द्या पोरीवर. ती आता लहान नाही राहिली. आजकाल रोज वीरेंसोबत फिरत असते गावात. सुधीरराव मंदाताईंना म्हणाले. दोन्ही लेकरं आपलीच, काही चुकीचं पाऊल टाकायची नाहीत. तेवढा विश्वास आहे दोघांवरही. मंदाताई म्हणाल्या. हो, पण छोटंसं गाव आहे आपलं. इथं खुपणाऱ्या गोष्टी लगेच दिसतात. गावात चर्चा सुरू नको व्हायला म्हणून म्हटलं. बाकी कुणावर विश्वास नसला तरी आमच्या लेकीवर विश्वास आहे. सुधीरराव म्हणाले, पण मंदाताईंचं मन पुन्हा अस्वस्थ झालं. मंदाताई सारख्या कड बदलत होत्या, पण सुधीररावांचं वाक्य त्यांच्या कानात घुमत होतं. मंदाताईंना झोप येत नव्हती. मंदाताई उठल्या आणि सरळ देवघरात गेल्या. त्यांनी देवासमोर दिवा लावला. तूच रक्षण करता आहेस, सगळं सांभाळून घेशील, मला माहिती आहे. मंदाताईंनी देवासमोर हात जोडले. देव्हाऱ्यातला मंद प्रकाश मात्र वातावरणात एक प्रसन्नता घेऊन आला आणि मंदाताईंच्या मनातला विचारांचा कलह संपवून गेला. मानसी, उद्या लवकर तयार होशील बरं? एका संध्याकाळी सुधीरराव मानसीला म्हणाले. का हो बाबा, कुठं जायचंय? मानसीनं विचारलं. अगं विसरली का? उद्या निकाल आहे ना तुझा. शाळेत जावं लागेल ना? सुधीरराव म्हणाले. निकालाचं नाव ऐकताच मानसीच्या पोटात कालवाकालव सुरू झाली. किती भरकन सुट्ट्या संपल्या. मानसीचा चेहरा एवढूसा झाला. बाबा, मी नाही येत उद्या, मानसी म्हणाली. का ग? सुधीररावांनी तिला विचारलं. मला भीती वाटते. तुम्हीच जाऊन या ना उद्या, प्लीज, मानसी म्हणाली. घाबरायचं काय त्यात? सुधीरराव म्हणाले. माहीत नाही, पण मला भीती वाटते, मानसी म्हणाली. पेपर चांगले गेलेत ना, मग कशाला घाबरायचं? सुधीरराव म्हणाले. अहो, ती नाही म्हणते तर तुम्हीच जाऊन या ना, मंदाताई म्हणाल्या. ठीक आहे, मीच जाऊन येतो, सुधीरराव म्हणाले.
10वीच्या निकालाचा दिवस उगवला. सुधीरराव सकाळी लवकरच मानसीच्या शाळेत निघून गेले. मानसीचं मन सकाळपासून सैरभैर होत होतं. त्यात भरीसभर 2 दिवसांपासून वीरेनही भेटला नव्हता. दुपारी सुधीरराव परत आले ते पेढ्यांचे बॉक्स घेऊनच. मंदे, पोरीनं नाव काढलं आपलं. जिल्ह्यातून पहिली आणि बोर्डात 7वी आली बघ आपली म्हणून. अगं शाळेतल्या सर्व मॅडम विचारत होत्या, मानसी का नाही आली. किती कौतुक वाटत होतं त्यांना आपल्या मानसीचं. बरं का, गणित आणि विज्ञानात तर पैकीच्या पैकी मार्क मिळालेत आणि इंग्रजीतही पैकीच्या पैकी. सुधीरराव अतिशय आनंदानं बोलत होते. मानसी दाराआडून ऐकत होती. सुधीररावांनी तिला आवाज दिला आणि ती त्यांच्यासमोर गेली. त्यांनी कौतुकानं आपल्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला. खूप छान मनू, नाव केलंस बघ. सुधीररावांनी पेढ्याचा बॉक्स तिच्या हातात दिला. आपल्या लेकीची मार्कलिस्ट ते मोठ्या कौतुकानं मंदाताईंना दाखवत होते. सगळेजण मला सोडून आनंद साजरा करा हा. दारातून आवाज आला आणि सगळ्यांनी दाराकडं पाहिलं. गौरी, अगं अशी अचानक? काही निरोप नाही? मंदाताई म्हणाल्या. मानसी धावतच जाऊन गौरीच्या गळ्यात पडली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मनू, आधी देवासमोर पेढा ठेव. चल. मंदाताई मानसीला देवघरात घेऊन गेल्या. मानसीनं देवापुढं पेढा ठेवला आणि हात जोडले. त्यानंतर तिनं सुधीररावांना पेढा दिला. त्यांच्या पाया पडली. सुधीररावांनी आपल्या लेकीला तोंड भरून आशीर्वाद दिला. मानसीनं मंदाताईंना पेढा दिला. खूप मोठी हो, खूप नाव कमव. या सगळ्या लोकांच्या तोंडी तुझं नाव होईल बघ. मंदाताईंनी तिला आशीर्वाद दिला. मंदाताई बोलून गेल्या, मात्र त्यांचं मन पुन्हा सैरभैर झालं. बारशाच्या दिवशीचा प्रसंग पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला. गौरी, हातपाय धुवून घे. आज संध्याकाळच्या जेवणाला पुरणपोळी करते. आजचा दिवस काही एखाद्या सणापेक्षा कमी नाहीये. चल, मी तयारी करते बरं. चेहऱ्यावरची अस्थिरता लपवत मंदाताई चटकन स्वयंपाकघरात निघून गेल्या. गौरीताई, ऑल क्रेडिट गोज टू यू. मानसीनं गौरीला पेढा खाऊ घातला. मानसी, ती पिशवी आण बघू. सुधीरराव म्हणाले आणि मानसीनं दाराजवळ ठेवलेली बॅग आणली. हे काय बाबा, एवढे पेढे? मानसी सुधीररावांनी आणलेली बॅग बघत म्हणाली. हो तर, चला, सगळ्या गावाला मी माझ्या हातानं पेढे वाटणार आहे. माझी दुसरी ही लेक किती हुशार आहे हे कळू दे दुनियेला. सुधीरराव म्हणाले. गौरीताई, तू पण चल ना. मानसी म्हणाली. खूप थकले ग, तू जाऊन ये ना. तोपर्यंत मी फ्रेश होते. गौरी म्हणाली. सुधीरराव आणि मानसी दोघं बापलेक पेढे वाटायला निघाले. जो समोर येईल त्याला सुधीरराव पेढा देत होते. मानसीचं कौतुक मोठ्या अभिमानानं सांगत होते. देशमुख साहेब, दोन्ही पोरींनी नाव काढलं बरं. गौरीच्या 10वी-12वीच्या वेळी पण तुम्ही असेच पेढे वाटले होते. अजून आठवतं बरं आम्हाला. बरं का मानसी, आता 12वीचे असेच पेढे मिळू दे आम्हाला. गावकरी असे बोलू लागले की सुधीररावांचा ऊर अजूनच अभिमानानं फुलत होता. मानसी आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळे भरून बघत होती.
काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.